नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रभूंच्या घरी खूप मोठं कांड झालेलं आहे, कारण आभाने पळून जाऊन लग्न केलेलं आहे. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीचा दोष हा मानसीला दिला जात आहे, पण तेजस हा मानसीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे. तेवढ्यात तेजसला मामांचा फोन आलेला असतो आणि मामांनी फोनवरती तेजसला सांगितलेलं आहे की घरी शोभा मामीने खूप मोठा गोंधळ घातलेला आहे आणि विनीत आणि त्याचबरोबर आबाला घरातून हाकलून दिलेलं आहे. तेव्हा मानसी म्हणते की आता विनीत आणि आबा कुठे जाणार, आपल्याला त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे. जर ते आपल्या घरी गेले तर तिथं पण खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा इकडे आता निधीची पण तब्येत ठीक नाही आहे, निधीची अवस्था वाईट आहे, तर आपल्याला इथून जाता येणार नाही असं तेजसला वाटत असतं. परंतु आता इकडे आई सांगते की काळजी करू नको, जा तुम्ही दोघं जण, मी बघेल इथलं, मी पाहते इथे काय करायचं आहे ते, हे सगळं सांगितलं जातं. त्यासोबतच इकडे आता मानसीची आई सांगू लागते की हे बघ मानसी, तू जा निवांत, तिथे जा, आम्हाला गरज आहे, तिथे काय प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत ते सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. जा तुम्ही दोघं जण, तिथं निधीसोबत तुम्ही दोघं जण असणं गरजेचं आहे, हे सांगितलं जातं. तेव्हा इकडे मानसी म्हणते की खरंच आई मी जाऊ का, नक्की बोलतेस ना तू, असं मानसी विचारू लागते. तेव्हा मात्र आई म्हणत असते की हो नक्की जा तुम्ही दोघं जण, कारण तिथे तिला गरज आहे, असं आईचं म्हणणं असतं. आणि आईने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तिथे तुमची गरज आहे तर तुम्ही तिथे जाणं गरजेचं असतं. तर इकडे निधीला पण आता समजून सांगत असते, निधीशी बोलायला मानसी येते. निधीला सांगते की काळजी घे, अजिबात काही करू नको, स्वतःची काळजी घे, आईची काळजी घे, असं सांगत आता ती तिथून निघालेली असते. इकडे आता विनीत आणि आभा एका झाडाच्या कठड्यावरती तिथे बसलेले असतात, चौथऱ्यावरती, आणि तिथे ते थांबलेले असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं, कारण आपण जो निर्णय घेतलेला होता त्या निर्णयामुळे एवढं सगळं रामायण महाभारत घडेल याचा विचारही त्यांनी केलेला नव्हता, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं त्या दोघांनाही आता काळजी वाटायला लागलेली असते. विनीत म्हणत असतो, नेमका माझा फोन स्विच ऑफ झालेला आहे, बॅटरी डिस्चार्ज आहे, मला बाबांशी बोलायचं होतं, बाबांना फोन केला असता तर सगळं सुरळीत झालं असतं, असं विनीत बोलत असतो. तेव्हा आबा म्हणते, नेमका माझाही फोन बंद पडलेला आहे, माझ्याही फोनला चार्जिंग नाही आहे, असं म्हणत आबाही बोलत असते. त्याचबरोबर मानसी म्हणत असते की हाच जवळचा रस्ता आहे, याच रस्त्याने इथे कुठेतरी असतील, इथे जवळपास कुठेतरी असतील, आपण आता शोधूया त्यांना. मला काय वाटतंय माहिती आहे का तेजस, तुम्ही या बाजूने जा आणि मी या बाजूने जाते, म्हणजे आपल्याला नक्की जवळ काय आहे ते शोधता येईल आणि त्या पद्धतीनं गोष्टी आपल्या समोर येतील, हे सगळं मानसीचं म्हणणं असतं. असं म्हणत आता मानसी त्याचबरोबर तेजस दोन्ही बाजूला निघालेले असतात, कारण ते विचार करत असतात. काहीही झालं तरीही मानसीने आता ठरवलेलं असतं की शांत राहायचं नाही, कारण ही जी गायत्री आहे ती आग लावायचंच काम करणार आहे. या गोष्टी मात्र मानसीला चांगल्याच माहिती असतात आणि मानसी मात्र त्याच पद्धतीनं विचार करत असते. तर इकडे सूरज त्याचबरोबर घरातील सगळेजण बसलेले असतात, सगळेजण बोलत असतात आणि गायत्री मात्र वाटेल ते बोलत असते, वाटेल त्या पद्धतीनं वागत असते. आणि ती तात्यासाहेबांना म्हणत असते की तुमची मनुताई, तुम्हाला काय वाटते तात्यासाहेब, आत्ता तुमची मनुताई जी वागलेली आहे ते योग्य आहे का? तुम्ही विचार करा तात्यासाहेब, मी काय म्हणते या गोष्टीचा. अहो मला सांगा, कीर्ती आणि विश्वास हे जे मडकं तिनं घेतलेलं होतं त्याचं काय आहे सांगा ना, पुढे कशा पद्धतीनं होणार आहे आता न्यायनिवाडा, असं ती बोलत असते. कारण हिने आपल्या घराची कीर्ती प्रभूंच्या घराच्या नावाला काळीमा फसलेला आहे, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि ती स्पष्टपणे बोलत असते. तेव्हा मात्र इकडे तात्यासाहेब त्याचबरोबर सासूबाई त्यांना दोघांनाही ती बोलत आहे. त्यांना म्हणत आहे की सांगा आता, तुम्हाला एवढं सांगितलं होतं ना मोठ्या बाईंनी, कीर्ती आणि त्याचबरोबर विश्वास त्याचबरोबर धैर्य हे सगळं जे आहे तुमच्या मनुताईने काय गुण उधळलेले आहेत ते तर तुम्ही पाहिलेले आहेतच, असं ती बोलत असते. त्यामुळं आता दादासाहेब तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला सांगायचं आहे की काय करायचं आहे ते. जर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं तर गोष्टी क्लिअर होणार आहेत, असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता दिनेश पण तोंड सोडत असतो. दिनेशला पण आता बायकोचे खूपच पटायला लागलेलं असतं. इतके दिवस त्याला माहिती होतं त्याची बायको काय लायकीची आहे, पण हा मूर्ख दिनेशसुद्धा आता गायत्रीच्या ओंजळीनं पाणी प्यायला लागलेला असतो. तर इकडे तोही म्हणत असतो की बरोबर आहे, हे सगळं मानसीमुळे झालेलं आहे, जर त्या मानसीने आपल्याला आधी या गोष्टीची सावध केलं असतं आपल्याला तर आपल्याला काहीतरी मार्ग काढता आला असतो,
असं दिनेश सांगत असतो. परंतु इकडे दिनेशचं असं म्हणणं असतं की त्या मानसीनं मुद्दामून ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. कारण जर मानसीने हे सगळं केलं नसतं, म्हणजे आपल्यापासून लपवून ठेवलं नसतं, तर ही वेळच आपल्यावर आली नसती असं तिचं बोलणं असतं. कारण तिने जर वेळीच आपल्याला सांगितलं असतं तर आपल्याला काहीतरी करता आलं असतं, काहीतरी मार्ग शोधता आला असता. पण आता परिस्थिती अशी होऊन ठेपलेली आहे की आपल्याला विचार करण्याशिवाय पर्याय नाही. आता सहजासहजी ही गोष्ट सॉल्व्ह होणं वाटतं तेवढं सोपं नाही असं म्हणणं असतं. तेव्हा इकडे दिनेशला गायत्री शांत करते आणि म्हणते की सांगा तात्यासाहेब, तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, तुम्हीच ठरवायचा आहे, तुम्हीच सांगणार आहात की काय होणार आहे, काय करायचं आहे. ते कलश जे आहेत, अष्टांग योगाची जी काही परीक्षा आहे, तर त्या परीक्षेमध्ये मला सांगा नक्की काय करायचं आहे ते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूक लागलेली आहे म्हणून विनीत आणि आभा दोघंही आता तिथे वडापावच्या गाड्यावरती असतात. दोघंही वडापाव खायला थांबलेले असतात. त्यांना माहिती नसतं की तेजस आणि मानसी त्यांना शोधत तिथंपर्यंत पोहोचतील, या गोष्टीची जाणीवही त्यांना नसते. आणि ते दोघंजण तिथं थांबलेले असतात. तेवढ्यातच मानसी आवाज देते आभा म्हणून, आणि त्या क्षणी आभा पळून जायला लागते. तेव्हा समोरून तेजस येतो आणि तेजस आभाला थांबवतो. तेव्हा तो आभाला सांगू लागतो की कुठं निघालीस तू, आणि आभाला म्हणत असतो तुला कळतंय का तू काय करून ठेवलेलं आहे, या सगळ्याचे परिणाम काय होणार आहे याचा विचार केलाय का तुम्ही, तुम्हाला कळतंय का, अक्कल आहे का. आणि तुला तर कळतच नाही ग, एवढ्या सगळ्या गोष्टी तू विचारत असते. यांना तरी विश्वासात घ्यायचं होतं, यांच्याशी तरी बोलायचं होतं, सांगायचं होतंस. नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय ते, असे किडे घालून काय होणार होतं ते सांगा ती मला, असं म्हणत तेजस भयानक असा चिडलेला असतो आणि तो आभाला बोलत असतो. त्याचबरोबर विनीतला पण ऐकवत असतो. विनीतला पण म्हणत असतो तुझं तर डोकं चालत नव्हतं का रे, तुला कळत नाही आहे सांगायचं, ती लहान आहे, तिलाही कळत नाही आहे, तुला कळत नव्हतं का, तू का असं वागला, बोलायचं होतं ना आमच्याशी आधी. हे सगळं तेजस बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे मानसी शांत करत असते. आबा म्हणत असते की दादा भीती वाटली होती. तेव्हा मानसीच्या समोर आता तेजस हा म्हणत असतो की तू यांना तरी सांगायचं होतं, कारण काहीही झालं तरीही तुझ्याबद्दल यांना माहिती होतं ना, कारण घरात काय झालेलं आहे, घरातल्या सगळ्यांची अवस्था काय झाली याची तुला जाणीव पण नाही, असं तेजस बोलत असतो. त्याचबरोबर तो आता दोष देत असतो, तो म्हणजे इकडे विनीतला पण. त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की विनीत तू तरी बोलायला हवं होतं आमच्याशी, आणि तू जर आमच्याशी बोलला असता तर गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या आणि आपल्याला मार्ग काढता आले असते. तेव्हा आबा म्हणत असते माझं चुकलं, पण माझ्यात हिंमत नाही आहे घरी जायची, त्यामुळे मी घरी जाणार नाही, मी कोणाला फेस नाही करू शकत, असं आबाचं म्हणणं होतं. त्याचबरोबर इकडे आता आबा ही रडायला लागलेली असते. मला खूप भीती वाटते, घरचे खूप रागवतील माझ्यावरती, हे सगळं तिचं बोलणं चाललं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की मानसी आणि तेजस दोघांनाही खूप ओरडतात. मानसी म्हणते आता काय करणार आहात, कुठं राहणार आहात, कुठे जाणार आहात, माहिती आहे आम्हाला, मामीनी पण हाकलून दिलेलं आहे घरातून, आहे का कोणता पर्याय, तुमच्याकडे मार्ग आहे का. त्यांच्याकडे कोणताच मार्ग नसतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे मानसी आणि तेजस म्हणतात की चला आमच्यासोबत त्या घरामध्ये राहिला, असं म्हणत आता मानसी जी आहे ती विनीत आणि त्याचबरोबर आभा या दोघांनाही घरी घेऊन आता निघालेली असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की चला आता तेजस आणि मानसीने समजूत घातलेली आहे, विनीतला समजावलेलं आहे, आभाला समजवलेलं आहे, आणि तुमचं जे काय चाललेलं आहे ते चुकीचं नाही. त्याचबरोबर तुम्ही गुन्हा केलेला नाही हे आम्हालाही मान्य आहे, हे घरातल्यांना एकदा पटवून द्या, असं या दोघांचं म्हणणं आहे. आणि हे दोघंजणही त्यांना समजवत आहेत. इकडे तात्यासाहेब आलेले आहेत. व्यवस्था आणि कीर्ती हे जी दोन मडके आहेत ती मडके हातात घेतलेले आहेत. मोठ्या बाईंनी सांगितलं होतं निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, कारण तुमच्या सुनेच्या हातात ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळं हे सगळं होणार आहे, त्यामुळं निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे तात्यासाहेब, तुम्ही ठरवायचं आहे की काय करायचं आहे. या दोन मडक्यांचं तिनं जो निर्णय घेईल त्याच्यावर ठरणार आहे. आणि ही परीक्षा जी आहे ती कशी पास होणार, त्याचबरोबर तात्यासाहेब तुम्ही आता ठरवणार आहात की तुमच्या सुनेचं भवितव्य काय आहे, असं इकडे मोठ्याबाईंनी सांगितलेलं असतं. आणि ती मडकी देवाऱ्यात ठेवलेली असतात. आणि व्यवस्था आणि कीर्ती नावाचं जे मडकं आहे ते तात्यासाहेबांनी उचललेलं असतं. आणि तात्यासाहेब ते मडकं घेऊन आता बाहेर येतात, कारण त्यांना सांगितलेलं असतं गायत्रीने की फोडून टाका ती मडकी, काय व्यवस्था केली घराची आणि काय थेरी केलेली आहे, काय लायकी काढलेली आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. आणि मग इकडे सुनंदा म्हणत असते की अहो असं नका करू, मला माहिती आहे मानसीकडनं चूक झालेली आहे, पण हे आपल्याला गावदेवीकडून मिळालेलं आहे,
त्याची पूजा झालेली आहे, ते मडके देवाऱ्यात होते आणि असं मडकं तुम्ही टाकून देऊ नका असं तात्यासाहेबांना ती विनवून सांगत असते. ती रडत असते आणि त्याचबरोबर तात्यासाहेबांनी टाकायला हातात घेतलेलं असतं आणि समोर त्यांना मानसी आणि तेजस येताना दिसतात. ज्यावेळेस मानसी आणि तेजस तिथं आलेले असतात तेव्हा तात्यासाहेब जे आहेत ते त्यांच्याकडे पाहत राहतात, कारण तात्यासाहेबांना माहीतच नसतं की असं काहीतरी घडेल. तेव्हा मानसी आणि तेजस त्यांच्याकडे पाहतात आणि विचारू लागतात की हे काय चाललेलं आहे. मानसी दारातच उभी असते, तिला कळलेलं असतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि मानसी मात्र तेजसकडे पाहत असते आणि तात्यासाहेब हे त्या दोघांनाही समजवत असतात. त्याचबरोबर सुनंदा बाहेर आलेली असते आणि तेव्हा मानसी आणि तेजस बाजूला होतात. मानसी आणि तेजसच्या पाठीमागून आलेले असतात ते म्हणजे इकडे विनीत आणि आभा, कारण मानसीला सगळे दोष देत होते, तूच केलेला आहे, या सगळ्याला तूच जबाबदार आहे. पण मानसीने जो शब्द दिलेला होता तेवढ्या वेळामध्ये इथे मानसीने ते इकडे आभाला मानसीने आभाला घरी आणलेलं असतं. ती घाबरत असते. तेव्हा इकडे मानसी तिला सांगत असते की काळजी करू नकोस, तुझी माणसं आहेत, तू ये, त्यांच्याशी फेस करणं गरजेचं आहे असं मानसीचं म्हणणं आहे. आणि मानसीने आभाला बोलवलेलं असतं. आभाही आता भीत येत आहे. आभाच्या पाठीमागं विनीत आलेला आहे आणि त्याचबरोबर विनीतही आता तिथे आलेला असतो. सगळेजण तिथं पाहत असतात, कारण या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या खूपच भयानक अशा पद्धतीनं घडलेल्या असतात. आणि आभा मात्र आपल्या आईला नमस्कार करते आणि ढसाढसा तिथे रडत असते. माझ्याकडनं चूक झाली असं तिचं म्हणणं असतं. असं म्हणत ती खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण ज्या चुका तिच्याकडनं झालेल्या आहेत त्या खूपच छोट्या नाही तर खूप मोठी चूक आहे. कारण इकडे सगळ्यांना राग आलेला आहे. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तू असं का केलंस आबा, कारण तू विचार कर ना, तू आम्हाला का सांगितलं नाही. आबा म्हणतो ते की मला भीती वाटत होती, मी जर तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी नकार दिला तर मला कळतच नव्हतं. तेव्हा तात्या म्हणतात, अगं होकार मिळवण्यासाठी घरातल्यांशी बोलावं तर लागतं ना, तू घरातल्यांशी बोललीच नाही आहे तर त्यांच्याकडून होकार कसा मिळणार तुला. ह्या गोष्टी तात्या बोलत असतात. आभा मात्र रडत असते. माझं विनीतवरती खूप प्रेम होतं तात्या, म्हणून मी त्याच्याशी लग्न करायचा निर्णय घेतलेला आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र दिनेशला राग आलेला असतो आणि दिनेश म्हणत असतो की आत्ता मला कळलेलं आहे की मानसीने हे सगळं का केलेलं आहे. गायत्रीही तिथंच आलेली असते. मग सगळ्यांच्या समोर बोलणं सुरू झालेलं असतं आणि आभाला विचारलं जातं. तर इकडे दिनेश मात्र म्हणत असतो की बरोबर आहे मानसी, तू मागच्या वेळेस जी बोलली होती ना ते अगदी बरोबर आहे, कारण मी आभावरती हात उचलायला नको होता तर याचीच धुलाई करायला पाहिजे होती असं म्हणत दिनेश आता अंगावरती धावून जातो. तो म्हणजे इकडे दिनेश हा विनीतच्या अंगावरती धावून जातो आणि तेव्हा मात्र त्याला धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. दिनेशला खूप राग आलेला असतो. दिनेश म्हणत असतो की तुझ्याकडून काय काय अपेक्षा करायच्यात आम्ही, तुला आमच्याशी शांतपणे बोलणंही होत नाही, या सर्व गोष्टी तूच करत आहेस ना. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा विनीत मात्र हात जोडून माफी मागत असतो, माझ्याकडनं चुकलेलं आहे, आम्ही असं नको होतं करायला, पण आमच्यावर परिस्थितीच तशी आली आणि म्हणूनच हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मानसी मात्र म्हणत असते की यामध्ये माझ्या भावाचा काही दोष नाही, कारण त्या दोघांनी कोणता गुन्हा केलेला नाही, प्रेम केलेलं आहे एकमेकांवरती आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी हे पाऊल उचललेलं आहे. तेव्हा आभाला लक्षात येतं मानसी ही तिच्या बाजूने बोलत आहे, परंतु इकडे आभाच्या लक्षात जरी आलेलं असलं तरी ती खूप घाबरलेली असते. सुनंदाला ती म्हणत असते की आई तूच सांग काय करायचं आहे ते, असं म्हणत ती सुनंदाची पण माफी मागायला तयार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की विनीत मात्र हात जोडून सगळ्यांच्या समोर उभा असतो. तो म्हणत असतो की मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे विनीतने हात जोडलेले असतात, परंतु गायत्री म्हणत असते की तुम्ही दोघांनी स्वतःच्या मर्जीनं लग्न केलेलं आहे ना, कारण गायत्रीला हे दाखवून द्यायचं असतं की तिचं नाव मध्ये अजिबातच येता कामा नये. आणि इकडे आता दिनेश चिडतो आणि म्हणतो की आत्ताच्या आता बाहेर व्हायचं आहे, अजिबात या घरामध्ये थांबायचं नाही. आणि मग आता दिनेश हा अंगावरती धावून गेलेला आहे आणि दिनेश हा विनीतला हाकलून देत आहे. तेव्हा आबा त्याचबरोबर सूरज हे सगळेजण मध्ये पडतात आणि ती भांडणं थांबवतात, त्या दोघांना एकमेकांच्या तावडीतून वाचवतात. या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा सुनंदाला खूप राग आलेला असतो. सुनंदा म्हणत असते की माझी मुलगी असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.
काहीही झालं तरीही तिनं असं वागायला नको होतं असं सुनंदाचं म्हणणं असतं. तेव्हा मानसी म्हणत असते की माझा भाऊ एवढा पण वाईट नाही हो, त्यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून लग्न केलं आहे. तेव्हा दिनेश म्हणतो बघितलं ना स्वतःच्या भावाची कशी बाजू घेते. आणि आता मला कळलेलं आहे निधीशी लग्न का लावून दिलेलं नाही, कारण आत्ता मला कळलेलं आहे की मी जर निधीशी लग्न लावून दिलं असतं तर इकडे दिनेश म्हणतो की तुझ्या मामीने तुझ्या बहिणीला जाच केला असता म्हणून तू आमच्या बहिणीला त्या घरात पाठवलेलं आहे. मानसी म्हणत असते मी असं काहीही केलेलं नाही. आणि इकडे विनीची बाजू घेऊन ती बोलत असते. तेव्हा तेजस म्हणतो की त्यांच्या भावाची बाजू घेत नाही तर या घरच्या जावयाची बाजू घेत आहेत असं तेजसने स्पष्ट केलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सुनंदा ती मडकी जी आहेत ती टाकून द्यायला चाललेली असते. आणि इकडे आता तेजस हा मानसीशी बोलत असतो आणि त्याचबरोबर या दोघांनाही मानसीने सांगितलेलं आहे की आमच्यासोबतच राहा. तर आता विनीत आणि आभा यांचाही संसार प्रभुनिवासमध्ये सुरू होणार आहे. गायत्री चांगलीच तोंडावर पडलेली आहे, पण इकडे आता सुनंदाला रागलेलं आहे. तिनं ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आता या मानसीलाही घरात जागा नाही आणि या दोघांनाही नाही. आणि असं म्हणत दिनेशने त्यांचं सामान बाहेर फेकून दिलेलं असतं आणि त्याचबरोबर म्हणत असतो की मी आता स्वतःच या घरात राहणार नाही असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. मानसी मात्र जाऊन तिथं तिचे टाकून दिलेलं सामान आहे ती पाहते. तेव्हा तिला तिथे धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे सुनंदाने आता ठरवलेलं आहे की त्या दोघांना या घरामध्ये जागा नाही आणि ती मडकी टाकायचा विचार सुनंदाने केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.